डहाणू तालुका शिवसेना शिंदे गटाचे विधानसभा संघटक अशोक धोडी हे मागील 12 दिवसापासून बेपत्ता होते. अखेर या प्रकरणाचा छडा लागला असून त्यांचा मृतदेह जो आहे आणि त्यांची गाडी गुजरातच्या भिलाड परिसरातील सरिगाम माला फलिया येथील एका बंद खाणीमध्ये सापडली आहे. यामध्ये जर पाहिलं तर पालघर पोलीस गुन्हे अन्वेषण शाखेने सातत्याने तपास करत 4 आरोपींना देखील अटक केली आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्यांच्या मृतदेहाचा शोध घेतलाय. तरी सुद्धा यामागील अजून 3 आरोपी फरार आहेत. त्यांना अटक झाल्यानंतर संपूर्ण प्रकरण काय आहे किंवा नेमका विषय काय आहे तो बाहेर येईल असे पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितलंय. तपासात बाहेर आलेल्या माहितीनुसार कौटुंबिक वाद आणि इतर कारणांमुळे अशोक धोडी यांची हत्या झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे आणि ही हत्या त्यांच्याच भावाने आपल्या साथीदारांच्या मदतीने केल्याचं स्पष्ट झालंय. मुंबईहून परत येत असताना त्यांचे अपहरण करून त्यांचा जीव घेतला गेला आणि त्यांचा जो काही पुरावा आहे तो नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह व गाडी गुजरातच्या एका 40 फूट खोल खाणीमध्ये पाण्यात फेकण्यात आली असून या क्रूर हत्येमुळे संपूर्ण परिसरामध्ये संतापाची लाट पसरली आहे. अशोक धोडी यांच्या मुलाने माझ्या वडिलांच्या मारेकरांना देखील अशीच शिक्षा व्हावी अशी मागणी देखील केली असून आपल्या जीवालाही धोका असल्याचं सांगितलंय. 20 जानेवारीपासून सुरू असलेल्या तपासाला अखेर यश मिळालंय. 7 तासांच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी मृतदेह आणि गाडी बाहेर काढली असून मात्र उर्वरित फरार आरोपींच्या अटकेनंतर या गुन्ह्यामध्ये संपूर्ण कट नक्की काय होता हा उघड देखील होईल.